श्रावणातील पहिला सण नागपंचमी उत्साहात साजरा, नागाची प्रतिमा आणि मूर्तीचे घरोघरी पूजन. आपल्या कुटुंबाची नागभयापासून सदासर्वकाळ मुक्तता व्हावी, तसेच नागदेवतेचा कृपाशीर्वाद प्राप्त व्हावा, यासाठी प्रतिवर्षी श्रावण शुक्ल पक्ष पंचमीला म्हणजेच नागपंचमीला नागपूजन केले जाते. यावर्षी सोमवार 17 ऑगस्ट रोजी नागपंचमी सण नाग मंदिरासह घरोघरी उत्साहात साजरा करण्यात आला. अकोला शहरातील आपातापा रोडवरील नागमंदिर, अकोट रोडवरील नागमंदिर, उगवा फाटाजवळील नागमंदिर, गायत्री नगरातील नागमंदिर येथे भक्तांनी दर्शनासाठी गर्दी केली होती. तर घरोघरी मातीची नागमूर्ती, धातूंचे नाग प्रतिमा आणून त्याची पूजा करण्यात आली. तर काही घरी रांगोळी अथवा राखीचा नाग काढून पूजा करण्यात आली. भाविकांनी नागपंचमीचा उपवास करीत नवीन वस्त्रे, अलंकार परिधान करून नागदेवतेची पूजा केली. दुधाचा नैवेद्य दाखविला. पूर्वी जंगल, शेत येथे जाऊन वारुळाची पूजा केली जात असे. मात्र आता सिमेंटीकरण झाल्याने वारुळ शहरात दिसेनासे झाले आहेत. त्यामुळे नागप्रतिमा अथवा मूर्तीची पूजा करण्याची प्रथा पडली आहे. श्रावण महिन्यापासून मराठी सणांना सुरुवात झाली. या महिन्यात सर्वात पहिला येणारा आणि आनंद देणारा नागपंचमी सण उत्साहात साजरा झाला. शहरात मंदिर आणि उद्यान परिसरात महिलांसाठी झोक्याची व्यवस्था करण्यात आली आहे. महिलांनी झुला झुलण्याचा मनमुराद आनंद लुटला. भारतात नागपंचमी पूर्वापार साजरी करतात. सर्पयज्ञ करणाऱ्या जनमेजय राजाला आस्तिक नावाच्या ऋषींनी प्रसन्न करून घेतले. जनमेजयाने वर मागा असे म्हटल्यावर सर्पयज्ञ थांबवण्याचा वर त्यांनी मागून घेतला. जनमेजयाने सर्पयज्ञ थांबवला तो दिवस पंचमीचा होता. तर दुसऱ्या एका आख्यायिकेनुसार श्रीकृष्णाने यमुनेच्या डोहातील कालिया नागाचे मर्दन केले. तो दिवस श्रावण शुद्ध पंचमीचा होता. नागपंचमीला 9 जातींच्या नागांची पूजा करण्याची परंपरा आहे. यामध्ये अनंत, वासुकी, शेष, पद्मनाभ, कंबल, शंखपाल, धृतराष्ट्र, तक्षक आणि कालिया अशा 9 जातींच्या नागांची भाविक आराधना करतात. नागपंचमीच्या दिवशी काहीही चिरू नये, कापू नये, तळू नये, चुलीवर तवा ठेवू नये इत्यादी संकेत पाळतात. या दिवशी भूमिखनन करू नये. या दिवशी काही चिरणे, कापणे वज्ज मानले जाते. ही परंपरा भारतीय संस्कृतीत पूर्वापार चालत आलेली आहे.